दादासाहेब, पण मग आम्ही नकार समजावा का? आम्ही नकार दिलेला नाही ताईसाहेब, पण तुम्ही होकारही दिलेला नाही. राजाला होकार देताना विचार करावा लागतो. अहो, कशाला विचार करताय? माणसं आपलीच आहेत. पण आता आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत की सगळीच माणसं आपली वाटू लागली. वाटण्यात आणि असण्यात फरक तर असणारच ना दादासाहेब. फरक आहेच, आणि म्हणूनच विचार करावा लागतो. आम्हाला थोडा वेळ द्या. अहो, हो म्हणायला कसला विचार करताय? आणि आमचे यजमान तुमचे दाजी साहेब आहेत, हे काय सरताय तुम्ही? तो कसं विसरू ताईसाहेब? पण मग एवढा वेळ? ताईसाहेब, सगळी खडी बसवायची. आज कित्येकांना जबाबदाऱ्या हव्यात, कित्येकांना पद हवीत, बक्षीसपत्र, इनाम, वतन, सगळं सगळं हवंय. आणि आमच्या मनात स्वराज्य रक्षणाशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट येत नाही. आम्हीही त्यासाठीच जबाबदारी मागतोय. स्वराज्य रक्षण ही मागायची गोष्ट नाही ताईसाहेब. का? बाजी प्रभूंनी नव्हती मागितली जबाबदारी? मुरारबाजी, तानाजी मालुसरे, शिवा काशीत, प्रतापराव सरनोबत या सगळ्यांनी जबाबदारी नाही, मरण मागितलं होतं स्वराज्यासाठी. काय करावं दादासाहेब, तुम्ही शब्दात नाही सापडत. पण मग आमच्या स्वारींचं कर्तृत्व केव्हा झळाळून निघणार? केव्हा त्यांच्या तलवारीचं पातळ लखाकणार? म्हणून आम्ही जबाबदारी मागतो. त्याची गरज नाही ताईसाहेब. हरजी राजांच्या तलवारीला लखाकण्यासाठी नात्याच्या सहाणेवर घासण्याची अजिबात गरज नाही. असेल त्यांच्यात निष्ठा, असेल त्यांच्यात स्वराज्य प्रेम, असेल त्यांच्यात पराक्रम, आणि ठाऊक असेल त्यांना बलिदानातलं सुख आणि त्यागातली मस्ती, तर आम्ही ठामपणे सांगतो आहोत, हरजी राजांचं स्वराज्यातलं स्थान हे उंचावर असेल. दादासाहेब, हे तुम्ही बोलताय की आबासाहेब? आम्हाला तर विश्वासच बसत नाहीये. म्हणूनच सांगतो ताईसाहेब, जरा धीरानं घ्या. या अशा वेगळ्या जबाबदाऱ्यांच्या फंदात पडू नका. आपल्या सगळ्यांची जबाबदारी एकच, आबासाहेबांनी निर्माण केलेल्या या रयतेच्या राज्याचं, या स्वराज्याचं रक्षण. दादासाहेब, आम्हाला असं वाटतं की आता तरी आपण समजून घ्या. ताईसाहेब, आज पत्र समजूनच घेतलं, समजुतीनच राहिलो इथं. मग आता ही समजी सोडू नये. ताईसाहेब, समजी सोडलेली नाहीच आम्ही. आज पत्र महाराजांना जवा जवा वतनाबद्दल विचारणा केली तेव्हा थांबा, धीर धरा, नंतर बघू, दमानं घ्या, अशीच उत्तर मिळाली आम्हाला. मध्ये एकदा म्हणाले, राजकुंवरबाई साहेबांना पोरगा होऊ दे, मग वतनाचं बघू. पोरगा झाला आम्हाला, रांगायला लागला, भिताड धरून उभा राहायला लागला तो, तरी बी सबूत काही खरा झाला नाही. आता तुम्ही तरी तो सबूत खरा करावा म्हणून विनंती करतोय आम्ही. दादासाहेब, गडावर काय परिस्थिती आहे आपण जाणताच नाही. एवढंच नाही दादासाहेब, आजूबाजूच्या पाचशया भुजंगासारखा फणा काढायला लागलाय. हनुमान गडावर मोगली फौजांनी हल्ला चढवलाय. बहादूर खान मोगली फौजा घेऊन स्वराज्यात हमले करून जातो. ताईसाहेब, हे सगळं चालतच राहणार हो, पण त्यासाठी वतन देण्यामध्ये आडकाठी कसली? आडकाठी म्हणजे? ताईसाहेब, संबंध स्वराज्याच्या महाराणी आहेसा तुम्ही. एक कागद घ्यायचा, त्याच्यावर 2 सबूत लिहायचे, वतन दिले, खाली सही शिक्का उमटवायचा, झालं की. दादासाहेब, आम्ही म्हणतोय ना, विचार करतो. स्वराज्यात वतन देण्याची परंपरा आणि पद्धत बंद केलीये. मग ताईसाहेब, आता जरा तुम्ही समजून घ्या. शिर्के नवीन वतन मागतच नाहीत, हक्काचं लढून कटून मिळवलेलं वतन मागतात. अहो, मोगली फौजांचा धुव्वा उडवलाय शिर्क्याने. साधी गोष्ट नव्हती ती. आणि हे कवा घडलं? महाराजांच्या बी जन्माच्या अगोदर. जरा इतिहास तपासून बघा ताईसाहेब. सगळं ठाऊक आहे दादासाहेब आम्हाला,
आम्ही तिथेच लहानाच्या मोठ्या झालो आहोत. झालं की पण आता जरा इसर पडल्यागत करायला लागलायसा ताईसाहेब. अहो जरा आमचा बी डामडोल कळू द्या की राहील त्याला. आमचा बी रुबाब जरा वाढू द्या. दादासाहेब मग आता रुबाब नाही का? कसला आलाय रुबाब? अहो, रुबाब म्हणजे कसा? जमिनीपासून 4 बोट वर आमचा रथ चालला पाहिजे. माफ करा दादासाहेब, पण ही गोष्ट आता शक्य नाही. आता नाही तर मग कवा ताईसाहेब? ताईसाहेब, माणसाला भूक लागलेली असती तेव्हा प्रेमानं वाढावं तर मजा. नाहीतर मग भुकेला माणूस भाकरी हिसकवायला बघते. पंगत स्वतःहून वाढलेली बरी असते ताईसाहेब. काय चाललंय? काय इथे गुज काय चाललंय बहीण भावाचं? आम्ही आपलं पंक्ती वाढताय. गणोजीरावांना भूक लागलेली दिसते. काय युवराज? होय म्हणजे रजनी हो बघत काय उभ्या राहिलात? माणसाला भूक लागलेली असताना जेवण वाढलं तर मजा. काय गणोजीराव? हा होय की. मग चला दाजी साहेब. प्रणाम पंत. हे प्रणाम कविराज. या मी आपलीच वाट पाहत होतो. हमारी? हा, खूप दिवसांची कामं थांबलीत, पत्र व्यवहार खोळंबलेत, आलेल्या पत्रांना जापसाल द्यायचंय, नव्या नियुक्त्या नाहीत आणि अनुभवी माणसंही सदृढ नाहीत. जी बिल्कुल. घटनाच अशा घडल्या आहेत. युवराज परेशान भी है और व्यस्त भी. हो, तेही खरं. बऱ्याच दिवसांनी युवराजांचे रिश्तेदार आलेत. सर्वांच्या मुलाखती झाल्यात. जुन्या आठवणीत युवराज रमून गेलेत. ते तर होणारच. आपल्या सगळ्यांवर दुःखाचे डोंगर कोसळले, परंतु आता त्यातून सावरतील असे वाटते. हो पंत, नक्की सावरतील. कविराज, एक सांगू? तुम्ही सावलीसारखं युवराजांसोबत असता, तुमचं ऐकतात. सांगू? जरूर सांगा. युवराजांनी राज्यकारभार आता आपल्या हाती घ्यायला हवा. त्यात दिरंगाई होते असे वाटते. सांगाल? नक्की सांगेन. आणि राज्यकारभार करायचा असेल तर पहिला राज्याभिषेक करून घ्यायला हवा. राज्याभिषेक? लेकिन उसके लिए समय चाहिए. मग मंचकारोहण तरी करून घ्या. त्याशिवाय गती येणार नाही स्वराज्याच्या कामकाजाला. ते नव्या नेमणुका होतील, युवराज राजे होतील, रोज दरबार भरेल, कामात सुसूत्रता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळेल. बरोबर? अगदी बरोबर. वा वा वा, काय सुगंध दरवळतो या. लाडू भाऊ, आज पोट भरणार आमचं. आमचं बी पोट भरेल, मन नाही भरणार. लाडू भाऊ, मस्त बोललो होतो तसं आता विषय काढणारा मी वतनाचा. अहो कशाला विषय काढताय पंक्तीला? अहो माडिक, बसल्या पंक्तीलाच पानात जे पडेल ते पाडून घ्यायचं असते. नंतर लई उशीर होतोय. मग तुम्ही शंभूराजांची भूमिका बघितली ना? व
कसा खिदळला त्या इसाजी कृष्णाजीला ते. अहो काय हरजीराजे, पुन्हा संकट बरोबरी करायला लागलाय. तो कालचा विसाजी कुठं आणि आपण कुठं? अहो आपण पिढीच्यात राजा आहोत. साडू भाऊ त्या गोष्टी मोडीत निघाल्यात आता. तुम्हाला तर चांगलंच ठाऊक आहे, रायगडावर कालची पुण्याई चालत नाही. जे आज कराल तेच दिसतंय. मग काय करावं म्हणता? हक्क विसरून जायचा? नाही जमायचं. हे बघा, जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. होय मान्य, पण या गोष्टी बोलू नका आता इथे. आम्ही बोलणार. रायगडावर येताना डोळे पुसायसाठी उपरणं आणले की नाही, तसं येताना वतनाचं कागद बी आणलाय. जुना दावायचा आणि नवा पदरात पाडून घ्यायचा. वागली बेट रे, मुंद माताड रे. ही कोणची भाषा? कन्नड. होगली बिड रे, मुंद माताड रे. आणि त्याचा अर्थ काय? सोडून द्या, पुढचं बोला. होगली बिडरी. बिडरी. री री जर वाढायचा. होगली बिडरी. हा, हे चांगलं आहे. आम्ही तुमची री ओढतो, नंतर तुम्ही आमची री वाढा. ऐका आता. होगली बिडरी, मुंद माताड रे. काय दाजी साहेब, कसला हशा पिकलाय? काय हाशा म्हणजे? हे आम्ही जरा आमच्या राजे शिर्के घराण्याचा इतिहास सांगत होतो यासनी. असं? होय तर. अहो आमचं राजे शिर्के घराणं कवापासनं, पाक महाभारत काळापासनं तोमर वंशा. गणोजीराव, तुमच्या राजे शिर्के घराण्याला मोठा इतिहास, तसाच हरजीराजे महाडिकांच्या घराण्याला सुद्धा. एवढंच कशाला, सह्याद्रीच्या प्रत्येक दगडाला इतिहास आहे. होय होय. अहो ही मातीच पवित्र आहे. अहो आमच्या आबासाहेबांच्या पहिल्या युद्धात दगडांनीच तर साथ दिली. फत्तेखानाला पळवून लावला. पुरंदराच्या पायथ्याशी असलेल्या सासवड, खळद बेलसर, शिवडी, काळदरी, साकुर्डे गावा शिवारातल्या दगडांवर शिवघोष कोरला गेलाय. काय गणोजीराव? होय की, महाराजांच्या पायाची कमी आज तशी होती. युवराज, अहो लय भूक लागली. आपण थांबलोय कशा पाय? कवी कलश येत आहे. पंक्तीला. युवराज, कवी कलश आपल्या पंक्तीला का नसावे? गणोजीराव, अहो प्रत्येक वेळी आमच्यासाठी जीव धोक्यात घालायला तयार असतात ते. होय, ऐकलंय आम्ही. हाजी साहेब, तुम्ही आज आलात. कविराज, कविराज मात्र कारभारी आम्हाला पन्हाळ्यावर अटक करायला आले होते तेव्हापासून आमच्या सोबत आहे. या कठीण प्रसंगात 3 माणसांनी आम्हाला साथ दिली. कवी कलश, दुसरे म्हणजे सरनोबत हंबीर मामा मोहिते, आणि तिसरे आमचे मामासाहेब पिलाजीराव शिर्की. या वयात त्यांनी माल सावंतांचा प्रतिकार मोडून काढला. त्यांनी पायथ्याचा मार्ग मोकळा केला म्हणून माथा दिसला आम्हाला. युवराज, अहो शिर्के घरानं तुमच्यासाठी जीव पण घाण टाक. हा, आणि आम्ही माग राहतोय. असू द्या. होगली बिडरी, मुंद माताड्री. हा. अंबिकाबाई, तुमच्या स्वारींनी मागितली जबाबदारी दादासाहेबांकडे. बोलणी झाली असतील. बरोबरच आहे, दादासाहेबांनी ते तुमची स्वारी काहीतरी मागणार आहे ना? हा, आहे मनात, योजलंय काहीतरी. जबाबदाऱ्या थोड्या थोड्या वाटून घ्यायला हव्या. होय, आणि तेवढीच मदत होईल.
नात्या गोत्याची माणसं जवळ राहतील. वय म्हणजे कटकारस्थान बी शिजणार नाही. अगदी खरंय. राणू अक्का, जाधवराव नाही आले? वय ना, खर तर यायला हवं होतं त्यांनी. मग तुम्ही कोणती जबाबदारी मागणारी? माहित नाही. म्हणजे दादासाहेब जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पार पाडायची एवढंच आमच्या मनात आहे. हो, नाही म्हणजे अंबिका राजेंचे यजमान दक्षिण सुभेरची जबाबदारी मागणार आहेत. आमची स्वारी शृंगारपूरचा सुभा, तसंच तुम्ही कुठला सुभा मागणार आहे? मग आम्ही सुद्धा दादासाहेबांना एक सुभा मागणार आहोत. कोणता हो? घागरगडचा सुभा. काय? घागरगडचा सुभा? घागरगड कुठे आहे स्वराज्यात? अहो, घागरगडचा सुभा म्हणजे पाणी आणायचं. आपल्या रांजणात पाणी भरायचं काम म्हणजे घागरगडचा सुभा. तुम्ही पाणी वाहत बसणार? हो तर, पण पाणी हे शिवगंगेतूनच आणायचं आणि आपल्या प्रत्येक सरदाराच्या कारभाराच्या घरी एक एक घागर पाणी ओतायचे. बस, ही एवढीच जबाबदारी घ्यायची असं आमच्या मनात आहे. कारण आता या परिस्थितीत आपल्या प्रत्येक सरदारांना या शिवगंगेच्या पाण्याचीच गरज आहे. राणू अक्का, ताईसाहेब, आपल्या आबासाहेबांनी हे स्वराज्य निर्माण केलं. आता ते राखण्याची वाढवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांचीच. ते खरंय, आम्हाला पटलंय. पटलं तर आम्हालाही आहे, पण काहीतरी आम्हाला काही नको. आम्ही शिवकन्या आहोत याचा आम्हाला अभिमान आहे, पण आता शंभू भगिनी आहोत याचा गर्वही वाटतो. म्हणून आम्ही दादासाहेबांना काही मागणार नाही, उलट समर्पणासाठी सदैव तयार आहोत. येसू, आज तुम्हाला अनेक माणसं भेटली, परकी आपली, तुमचं त्यांच्याशी बोलणंही झालं. त्यांच्यातले काही जण आमच्याशी सुद्धा बोलले. एकूणच अंदाज आला असेल तुम्हाला. अंदाज आलाय तसा, पण गोष्टी कठीण आहेत. कसं येसू, घागर हिंदकळली की आतलं पाणी दुचमळतं, काठ सोडून बाहेर येतं, अस्ताव्यस्त उघळत राहतं. आबासाहेबांच्या जाण्यानं स्वराज्याची घागर हिंदकळली, त्यामुळं माणसांची मनं पाण्यासारखी दुचमळली. खरंय हो. पण येसू, मग ही दुचमळलेली मनं काठ सोडून पाण्याप्रमाणेच बाहेर येतात, अस्ताव्यस्त उघळत राहतात. घागर गळायला तर लागली नाही ना, असा क्षणभर भास होतो. कदाचित त्यांना भविष्याचे प्रश्न भेडसावत असणार. आम्हालाही तसंच वाटतंय. येसू, ही माणसं आपापल्या जागी योग्यही असती, पण त्यांना स्वराज्याच्या सिंहासनावर विश्वास असायला हवा. मग त्यासाठी तुम्हाला स्वराज्याची सूत्र हाती घ्यावी लागतील. नव्या जोमाने कारभार सुरू करावा लागेल. येसू, सूत्र तर आम्ही आताही हाती घेतलेलीच आहे, कारभारही सुरू आहे. युवराज, त्यात सुसूत्रता नाही. सुसूत्रता तर हवीच. येसू, काहीही झालं तरी स्वराज्यात काठोकाठ भरून वाहणारं सुख तसंच राहिलं पाहिजे. ओसंडून वाहणारा आनंद टिकला पाहिजे. आणि हे तसंच राखायचं असेल तर माणसं हवीत. पोलादी मनगटाची, मुरब्बी, जाणकार, तल्लख बुद्धीची. तुम्ही कारभारांबद्दल बोलताय का? त्यांच्याबद्दलच नाही,
अनेकांबद्दल. माणसं तर लागतीलच युवराज, पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट लागेल, मंचकारोहण. तुम्हाला मंचकारोहण करावं लागेल. मंचकारोहण? हो युवराज, आबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंहासनावर तुम्हाला बसावं लागेल.